नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये, जिथे आज आपण पाहणार आहोत पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेचा येणारा अपकमिंग एपिसोड म्हणजे 21 जुलैचा एपिसोड। चला तर मग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा प्रत्येक एपिसोड सगळ्यात आधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू। तर आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे वल्लरी मनोजच्या मागे लागलेली असते। कोण आहे ती मुलगी, सांगा पाहू मला, म्हणजे काय आहे नक्की मला ते सांगा। तेव्हा मनोज म्हणतो, अगं हळूहळू लोक काय म्हणतील। तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्ही सांगणार आहात की मी लोकांना जमा करू। तेव्हा मनोज म्हणतो, अगं माझ्या आयुष्यात ना एक मुलगी आहे, मी तिच्याशिवाय राहूच शकत नाही आणि ती माझ्याशिवाय राहूच शकत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा मी तिला प्रेम करायला जवळ घेतो तेव्हा ती कोणीतरी पाहिल ना असं म्हणत नाही। असं म्हणत म्हणत मनोज गालातल्या गालात हसतो। तेव्हा वल्लरीला अजूनच राग येतो आणि म्हणते, हे बघा माझी मस्करी करायची गरज नाही आहे, खरं काय आहे ते सांगा मला लवकर। तेव्हा मनोज म्हणतो, हे बघ माझ्या आयुष्यामध्ये ना एक कल्पना आलेली आहे। तेव्हा वल्लरी म्हणते, कोण आहे कल्पना, सांगा मला, कुठे राहते, काय करते ती। तेव्हा मनोज म्हणते, अगं तेजाताईंनी जे मला। तेव्हा वल्लरी म्हणते, तेजाताईंना माहीत आहे आणि त्यांनी मला सांगितलेलंच नाही, अशा कशा करू शकतात त्या। तेव्हा मनोज तिला म्हणतो, अगं तेजाताईंना याबद्दल काहीही माहिती नाही आहे, नीट ऐक माझं। तेजाताईंच्या ओळखीने जिथे मी कामावर जातो तिकडच्या मालकाच्या डोक्यात एक कल्पना आलेली आहे, कल्पना म्हणजे एक आयडिया आलेली आहे। तेव्हा वल्लरी डोक्यावर हात मारते आणि मनोज म्हणतो, मी नवीन नवीन कंपन्यांच्या लायसन्सचं काम करायचं आहे, त्यासाठी मला एक परीक्षा द्यायची आहे। ती परीक्षा पास झालो ना मग मला हा बिझनेस करता येईल। आणि माझ्या मनात असा विचार आलेला आहे की मी बिझनेस करावा आणि खूप वर्षांनी माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचं स्वप्न मी पाहत आहे। तेव्हा वल्लरी म्हणते, खरंच खूप चांगला विचार आहे तुमचा, माझा ह्याला गोष्टीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आय एम सॉरी, मी केव्हापासून काय काय मनात विचार करत होती असं सांगते। आणि तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन असं म्हणते आणि मनोजला मिठी मारते। तेव्हा मनोजसुद्धा म्हणतो की तू किती छान आहेस वल्लरी, आणि तोही तिला सॉरी म्हणतो आणि मी उगाचच तुला दिवसभर त्रास दिला आणि आयुष्यात कोणीतरी मुलगी आहे असं सांगितलं याबद्दल वल्लरीची माफी मागते। वल्लरी म्हणते, जाऊ द्या, आता आपल्या दातामध्ये रसवे फुगवे येतातच, तसंही आता तुम्ही मोठा बिझनेस थाटणार आहात, मग बिझी होणार आहात तुम्ही, मला कुठे वेळ देणार आहे। तेव्हा मनोज म्हणतो, सगळं मी तुझ्यासाठी करत आहे असं तिला तो सांगतो। इकडे प्रेरणाची आई छान चहा पीत असते तेव्हा दाराची बेल वाजते। तेव्हा ती कंटाळून दार उघडते तर समोर वल्लरीची सासू उभी असते आणि ती प्रेरणा आहे का असं विचारते। तेव्हा प्रेरणाची आई सांगते, ते काय आहे, आम्हाला ना दुसऱ्यांचे पैसे लुबाडून जगता येत नाही, आम्हाला कष्ट करायचे असतात। तेव्हा माझी मुलगी राहिलेल्या गिरायकांना डबे पोचवायला गेलेली आहे असं सांगून दार लावते। तेव्हा वल्लरीची सासू परत दार उघडते आणि म्हणते, असं काय करत आहात तुम्ही, काल जे काही झालं त्यात माझी काही चूक नव्हती, हे तर तुम्हाला माहीत आहे ना। तेव्हा प्रेरणाची आई सांगते, पण तुमच्या सुनेने तुम्हाला मूर्ख बनवलेत ना। तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, तुम्हाला माहीत आहे ना, मग माझ्यावर का चिडत आहात तुम्ही, मी काहीच केलेलं नाही आहे। तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की तुमची सून काही ऐकणार नाही नेहमी, आणि ती नेहमी माझा पाणउतारा करत राहील, त्यामुळे तुम्ही दूरच राहा। तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, मी तुमच्या फायद्याची एक गोष्ट आणलेली आहे, म्हणून स्वतःकडे असलेला एक फोटो प्रेरणाच्या आईला दाखवते आणि म्हणते, हा अण्णा केदारे आहे, याचा की नाही आमच्या गावामध्ये जनावरांचा मोठा बिझनेस आहे आणि गडगंज संपत्तीचा मालक आहे तो, आणि याचं लग्न मी तुमच्या प्रेरणाशी लावणार आहे असं सांगते। आणि एकदा का लग्न झालं मग लक्ष्मी तुमच्याकडे पाणी भरेल, तुमच्या दारात हत्ती उभे राहतील आणि तुम्ही भरजरी साड्या सोन्याने मढून राहणार असं लालच दाखवते, सगळं खूप छान होईल असं सांगते, सोन्याच्या राशीमध्ये तुम्ही लोळाल असं सुद्धा म्हणते। तेव्हा प्रेरणाच्या आईला हे सगळं खूप आवडतं आणि तिने दाखवलेल्या आमिषाला बळी पडते। इकडे तेजा मनोजकडे गेलेली असते आणि मनोजला सांगते, एकीकडे बिझनेसच काय करतोयस, एकीकडे इंग्लिशच काय शिकतोस, हे खूप छान आहे, मला खूप आवडलेलं आहे हे, आणि त्याला पुढच्या ज्या काही गोष्टी करणार आहेस त्यासाठी ऑल द बेस्टसुद्धा म्हणते। वल्लरी दोघांसाठी चहा बनवत असते तेव्हा मनोज तिला म्हणतो की तेजाताई, रिस्क घेतल्याशिवाय ना सक्सेस मिळत नाही, आणि म्हणतो नोकरीमध्ये बांधल्यासारखं होत होतं। तिच्यासुद्धा तेच म्हणते, बॉसच्या हाताखाली काम करणं म्हणजे सतत एका जीनला खुश करण्यासारखं आहे आणि बॉस हा आपल्यापासून कधीच सॅटिस्फाईड होऊ शकत नाही। तेव्हा मनोजसुद्धा तेच म्हणतो, बिझनेसमध्ये सगळा निर्णय हा आपणच घ्यायचा असतो आणि प्रत्येक गोष्टीला आपण स्वतः जबाबदार असतो असं सांगतो।
तेव्हा तेजाही तेच म्हणते, नोकरीमध्ये कितीही मेहनत केली ना तर काही फळ मिळत नाही. तेव्हा मागून वल्लरी म्हणते, मी तुमचं सगळं बोलणं ऐकत आहे आणि मला काय वाटतंय ते सांगू का तुम्हा दोघांना? तेव्हा मनोज म्हणतो, हो बोला ना वकिलीनबाई, तुमचा फैसला ऐकायला आम्ही तयार आहोत. तेव्हा वल्लरी म्हणते, फैसला असं नाही हो, फक्त माझं मत आहे. ते तुम्ही ऐकायचं की नाही हे फक्त तुमच्यावर आहे. आणि मला फक्त एवढंच वाटतं, नोकरी असो वा बिझनेस असो, आपण आपल्या कामाला महत्त्व दिली पाहिजे. मेहनत घेतली तरच आपल्याला आपल्या कामाचं फळ मिळते. मग काय नोकरी असो की बिझनेस. नोकरी आणि बिझनेस या दोघीही गोष्टी एकमेकांवर अवलंबूनच आहेत ना. आपण योग्य पद्धतीने काम केलं तर सगळं व्यवस्थित होतं आणि दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत असं सांगते. मनोजसुद्धा म्हणतो की ठीक आहे, खरं आहे, जिंकल्या तुम्ही वकिलीनबाई, आम्ही हारलो असं म्हणते. तेव्हा तेजा म्हणते, अरे लढाईच्या अगोदरच तू शस्त्र टाकलंस हे छानच आहे. तेव्हा मनोज म्हणतो, तुम्हीच सांगा कोणत्या बायकोसमोर कुठला नवरा जिंकलेला आहे का? तेव्हा वल्लरी म्हणते, बस आता किती मजा घेणार आहात माझी तुम्ही. आणि बोलता बोलता प्रेरणाचा विषय येतो आणि प्रेरणा कुठे असल्याचं वल्लरी विचारते. तेव्हा तेजा म्हणते, ती गेली असणार डबे द्यायला, तिचा काहीतरी लोचा वाटत आहे असं तेजा म्हणते. आणि म्हणते कुठल्याच्या प्रेमात पडली असेल का असं सुद्धा मला वाटतं. स्वतःमध्येच हरवलेली असते, स्वतःचीच असते. तिच्या वागण्या बोलण्यावरून मला जरा डाऊटच येत आहे. तेव्हा मनोज म्हणतो, असं काय नसेल हो, त्यांच्या आई घरात असल्यामुळे त्यांना मोकळेपणाने राहता येत नसेल बहुतेक तरी. तेव्हा वल्लरीसुद्धा तेच म्हणते, हो असं काही असलं असतं तर त्यांनी आपल्याला नक्कीच सांगितलेलं असतं. तेव्हा तेजा म्हणते, नाही, नक्कीच काहीतरी चालू आहे, मला खात्री आहे याची, कळेलच आपल्याला लवकरात लवकर असं म्हणून तेजा तिकडून निघून जाते. मागून वल्लरी तिला चहासाठी आवाज देते पण तीच काही उपयोग होत नाही, ती जाते. इकडे प्रेरणाची आई अण्णा केदारेचा फोटो बघून मनातल्या मनात खूप खुश होत असते. तेव्हा मागून मिठू येते आणि म्हणते, ओ माय गॉड काकू, या वयात तुम्ही मुलांचे फोटो बघत आहात की काय? आणि हे काका कोण आहेत, तुमचा क्रश आहे का असं विचारते. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते, म्हणजे काय? तेव्हा ती म्हणते की तुमचं पहिलं प्रेम वगैरे आहे का? तेव्हा प्रेरणाची आई चिडते आणि म्हणते, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? कसला थिल्लरपणा चालवलेला आहेस तू? या वयात काय मी मुलांचे फोटो बिटो बघेल का? तेव्हा मिठू म्हणते, नाही हो, मी फक्त मस्करी केली. कोणाची मस्करी करतेस याचं तरी भान ठेव असं म्हणून प्रेरणाची आई भयंकर चिडते आणि म्हणते, कसलं पहिलं प्रेम वगैरे असं काही नाही, आमच्या आईवडिलांनी असलं काही शिकवलेलं नाही आहे. तेव्हा मिठू म्हणते, आईवडिलांना काय मध्ये आणताय तुम्ही? माझ्या मनात आलं म्हणून मी विचारलं, मस्करी करत होते फक्त. आणि त्या दोघींची भांडणं ऐकून तेजामध्ये पडते आणि विचारते, कशाला भांडताय तुम्ही? तेव्हा त्यांच्या हातात असलेला फोटोसुद्धा घेते आणि हसायला सुरुवात करते. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते, कशाला हसतेस? तेव्हा ती म्हणते, ज्या काकांवरून तुम्ही मिठूशी भांडताय ना ते जरा विचित्र दिसत आहेत. तेव्हा मिठूसुद्धा तो फोटो हातात घेते आणि तीही हसायला लागते. अगं, मी हा फोटो नीट बघितलेलाच नाही आणि अगदी रात्री भिजवलेल्या साबुदाण्यासारखा दिसतोय असं म्हणून त्याला चिडवते. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते, खबरदार हं, या फोटोबद्दल काही बोललात तर तुम्हाला सांगते मी. हा फोटो कोणाचा आहे माहीत आहे का? हा फोटो माझ्या जावयाचा म्हणजे प्रेरणाच्या नवऱ्याचा आहे असं सांगते. हे ऐकून प्रेरणा आणि मिठूला शॉकच बसतो आणि ते म्हणतात की, मिठू तुझ्याशी भांडली म्हणून तुम्ही असं बोलत आहात का? मस्करी करताय का? तेव्हा प्रेरणाची आई म्हणते, नाही, हा प्रेरणाला बघायला येणार आहे, तेव्हा तुम्ही इथे थांबायचं नाही आणि मध्ये बोलण्याचा तर तुम्हाला अधिकार नाहीच आहे. तेव्हा तेजा म्हणते, खरंच हे स्थळ तुम्ही प्रेरणासाठी आणलेलं आहे का? हा मुलगा प्रेरणाच्या योग्य नाहीच आहे असं सांगते. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते, कोण आहात तुम्ही हे ठरवणारे? मी तिची आई आहे, समजलंत ना? तेव्हा तेजा म्हणते, मग आईसारखं वागा ना, आणि तिचा चॉईससुद्धा मॅटर करतोच ना. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते, तिला कशाला दाखवायचा हा फोटो? हा मुलगा खूप श्रीमंत आहे, राणी बनवून ठेवील तो माझ्या प्रेरणाला असं म्हणते. तेव्हा तेजाला खूप राग येतो आणि म्हणते, मुलगा श्रीमंत आहे हा कुठला क्रायटेरिया आहे? तो सोबत कसा दिसेल हे तरी बघा ना. आणि प्रेरणासाठी काय योग्य आहे नाही योग्य ते आम्हाला चांगलं माहीत आहे. वरून म्हणतात की तुम्ही कितीही प्रयत्न करा तर आम्ही प्रेरणाचं लग्न ह्या मुलाशी होऊ देणार नाही. तेव्हा मागून प्रेरणा येते आणि विचारते, काय चाललंय तुमचं? तुमचा आवाज खालपर्यंत येत आहे. आणि आईला विचारते, तू परत काही नाही ना केलं? तेव्हा मिठू म्हणते, खूप मोठा कांड केला आहे त्यांनी. तेव्हा प्रेरणा म्हणते, स्वामी, आत्ता कोणाचे पैसे चोरलेत तू? तेव्हा तेजा म्हणते, नाही, पैसे चोरले नाही, पण मुद्दा हा पैशांचाच आहे. एका अंकलशी लग्न फिक्स केलेलं आहे तुझं असं म्हणून तिला तो फोटो दाखवते आणि तू आईला सरळ नकार दे असं सुद्धा सांगतात. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते, अगं नशीब काढलंस तू, खूप श्रीमंत मुलगा आहे आणि खूप चांगलासुद्धा मुलगा आहे असं सांगते. इकडे तेजा आणि मिठू
प्रेरणाच्या नकाराची वाट बघत असतात ते तिला सरळ म्हणतात की ह्यांना नकार दे आणि मोकळी हो. आणि पण प्रेरणा एक शॉकिंग स्टेटमेंट देते. ती म्हणते की आई, तुला हा मुलगा माझ्यासाठी योग्य वाटत आहे ना, मग ठीक आहे असं बोलून निघून जाते. आणि मागे तेजा आणि मिठूला शॉकच बसतो, ही अशी निघून गेली का. तेव्हा तेजा म्हणते की ही डोक्यावर पडली आहे का, हिला स्वतःलाच कळत नाही आहे की ही काय म्हणत आहे. तेव्हा मिठू म्हणते की मला अजूनही विश्वास होत नाही. आणि आता आपण वल्लरीकडे जाऊया, ती यातून आपल्याला मार्ग सुचवेल असं सांगते. आणि आजचा भाग संपतो. पुढच्या भागामध्ये तेजा आणि मिठू अण्णा केदारेचा फोटो घेऊन वल्लरी आणि मनोजकडे जातात. तेव्हा मनोज म्हणतो, हे स्थळ तुम्हाला कोणी सुचवलेलं आहे. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, मी सुचवलेलं आहे. तेव्हा मनोज म्हणतो, तुला माहीत आहे ना हा अण्णा केदारेचे प्रताप, तू काय या मुलीचं आयुष्य खराब करायला बसलेली आहे. आता पाहूया पुढच्या भागामध्ये पिंगा गर्ल्स कशा प्रकारे प्रेरणाचं लग्न थांबवतील. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.